शेतामध्ये 4-5 महिने कष्ट करून आणि तेव्हा हातात आलेल्या पिकाचं नुकसान होतं ना, तेव्हा त्या वेदना शब्दात सांगता येत नाहीत. ते फक्त एक शेतकरी समजू शकतो. या वर्षी पावसामुळे सोयाबीन लवकर काढावं लागलं आणि पूर्ण गंजी लागली. दुसरी गंजी बघतो तर तीही तशीच निघाली. तब्बल 2 मोठ्या गंजात जवळपास 60 ते 70 क्विंटलचं नुकसान. पावसामुळे गंजी काढता येत नव्हत्या आणि काढल्या तर सोयाबीन घरी न्यायला ट्रॅक्टर शेतामध्ये जात नव्हतं. त्यामुळे शेतातले पोते सुद्धा ओले झाले. हाताशी आलेलं पीक आपल्या डोळ्यासमोर जेव्हा खराब होताना आपण बघतो ना, तेव्हा काय करावं काहीच कळत नाही. काढलेलं सोयाबीन कसं बसं घरी आणलं, पूर्ण घरात टाकून दिलं, घराबाहेर टाकून दिलं, गोदामात टाकून दिलं. शेतकरी होणं काही सोपं नाही. शेतकऱ्याला खूप सहनशीलता लागते. त्या लागलेल्या गंजाचं काय होते, कसं सोयाबीन निघते हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. त्यासाठी फॉलो करून घ्या. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पिकाची काळजी घ्या आणि स्वतःची सुद्धा काळजी घ्या. धन्यवाद.